की ओबीसी किती आहेत हे अजूनही शासनाला माहीत नाहीये। आदिवासींच्या राखीव ठेवल्या गेल्या, आदिवासींचा बॅकलॉग भरलाच गेला पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे। जरांगे पाटलांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं आंदोलन जे आहे हे राज्यकर्ते मराठी आहेत त्यांच्या विरुद्ध लढावं आणि त्यांच्या विरुद्ध ही लढाई जिंकावी असं माझं म्हणणं आहे। नमस्कार, मी मयुरी वर्मा आणि आज आपल्या सोबत आहेत पालघर जिल्हा ओबीसी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष राजीव पाटील। त्यांचं प्रथमच विकास समाचारमध्ये स्वागत आहे। आज आपण त्याची चर्चा करणार आहोत। पालघर जिल्हा ओबीसी हक्क संघर्ष समितीच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांची भूमिका काय असणार आहे। सर, माझा प्रथमच प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही जातीनिहाय जनगणना करण्याची जी मागणी केली आहे ती मागणी करण्याचं सर कारण काय? ओबीसी हक्क संघर्ष समिती स्थापना झाल्यानंतर आम्ही प्रथम जेव्हा वेगवेगळ्या ओबीसींच्या प्रॉब्लेमचा जेव्हा अभ्यास केला त्यावेळेला आम्हाला सर्वात पहिलं कळलं की ओबीसी किती आहेत हे अजूनही शासनाला माहीत नाही आहे की महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये ओबीसी किती आहेत। आणि त्यासाठी म्हणून आम्ही प्रथम ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी केली। कारण 1931 साली ब्रिटिशांनी जेव्हा ओबीसीची जनगणना केलेली त्यावेळेला ओबीसी 52%, ही SC ST 20%, मुस्लिम 10%, जैन धर्मीय, बौद्ध धर्मीय असे इतर सगळे मिळून 100% होत असते। आणि मागील 4-5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एका समितीने मराठ्यांचं लोकसंख्या ही 30% अशा प्रकारची आकडेवारी सांगितली ही दादांत खोटी आहे। त्या कमिटीने कसा अभ्यास केला ते आम्हाला माहिती नाही आहे। म्हणून खरं जातगणनेचे जातीचे फिगर समोर यावे म्हणून जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे। कारण 52% जेव्हा होती ब्रिटिशांनी जेव्हा जनगणना केली त्यानंतर कितीतरी जाती परत ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आल्या। त्यामुळे आजच्या तारखेला महाराष्ट्रामध्ये 60%च्या वर ओबीसी समाजाचे जनसंख्या असावी असा आमचा अंदाज आहे। आणि उरलेल्यांमध्ये SC ST साधारण 35%च्या आसपास असायची शक्यता आहे। त्यामुळे इतर सर्व जे आहेत मराठी 10%च्या खालीच असायला पाहिजेत असं आमचं ठाम म्हणणं आहे। मुस्लिमांमध्ये पण ओबीसी आहेत, मुस्लिमांमध्ये पण SC ST आहेत हे आम्हाला माहिती आहेत। ख्रिश्चन आहेत 1-2%, बाकी इतर काही जमाती आहेत। त्यामुळे ह्या सर्वांचा विचार केला तर महाराष्ट्राची जातनिहाय जनगणना ही झालीच पाहिजे अशा प्रकारे आम्ही मुद्दा लावून धरलेला होता आणि तो योग्य पण आहे असं आम्हाला वाटते। कारण बिहारने तशा प्रकारे जातनिहाय जनगणना केली आणि त्यावेळेला कळलं की बिहारमध्ये 62%पेक्षा जास्त ह्या ओबीसी आहेत। आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पण मी खात्रीने सांगू शकतो 60%च्या आसपास ओबीसी, 30%च्या आसपास, 25 ते 30%च्या आसपास SC ST नक्कीच असतील। सरांना माझा दुसरा प्रश्न आहे, सर पालघर जिल्ह्यात ओबीसी हक्क संघर्ष समिती गठीत करण्याचं कारण काय? मी मगाशी म्हणाल त्याप्रमाणे पालघर जिल्ह्यामधल्या जनसंख्येचा विचार केला इकडे ओबीसी SC ST ही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। साधारण 90%पेक्षा जास्त पालघर जिल्ह्यामध्ये ओबीसी SC ST आहेत। आणि पालघर जिल्ह्याची निर्मिती करताना पेसा कायद्यामुळे पालघरमध्ये काही सहवर्गातील शासकीय ज्या जागा ज्या आहेत हे 100% आदिवासींच्या राखीव ठेवल्या गेल्या। आदिवासींचा बॅकलॉग भरलाच गेला पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे। पण आदिवासींना न्याय देताना ओबीसींवर अन्याय होऊ नये। कारण ओबीसी मध्ये पण अजून कितीतरी लोक जे आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि त्यांना पुढे जाण्यासाठी म्हणून शासकीय नोकऱ्या ह्या मिळाल्या पाहिजेत, त्यांच्यावर अन्याय होऊ नये या भावनेतनं शासनाने केलेल्या काही ज्या त्रुटी आहेत पेसा कायद्यामधल्या त्या दूर व्हाव्या आणि ओबीसींवर अन्याय होऊ नये या भावनेतनं ओबीसी हक्क संघर्ष समितीची आम्ही स्थापना केलेली होती। सर, ओबीसी हक्क संघर्ष समितीने याआधी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला नव्हता, मग आता विरोध दर्शवण्याचं कारण काय? मराठा आरक्षणाला आमचा कधीच विरोध नाही आहे। पण मराठ्यांची जी मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मध्ये, कारण मराठ्यांनी जेव्हा 58 मोर्चे काढले गेल्या 3-4 वर्षामध्ये त्यामध्ये कधीही आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या असं सांगितलं नाही। आमच्या मराठ्यांसाठी वेगळं आरक्षण द्या असं त्यांनी सांगितलं। त्याबरोबर जरांगे पाटलांनी पण सुरुवातीला अजिबात सांगितलं होतं की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या। गेले महिनाभर झाले ते सांगतात की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या आणि सरमसाट सगळेच लोक कुणबी दाखला त्यांना द्यावा अशा प्रकारची काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नक्कीच नाहीये। कारण मराठ्यांमध्ये कितीतरी लोक जे आहेत हे सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये राज्य
कर्ते जे आहेत त्यामध्ये बरेचसे राज्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मराठाच आहेत. त्यामुळे मराठ्यांची तशी परिस्थिती नाही. मराठ्यांमध्ये काही गरीब आहेत, काही ऊसतोड कामगार आहेत, तर त्यांना जर दाखले मिळत असतील, ते खरोखरच कुणबी असेल आणि कुणबीची जात दाखले मिळत असेल तर आमचा त्याला काही विरोध नाही आहे. पण सरमसाट मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळू नये, सरमसाट मराठ्यांना कुणबीचे दाखले मिळू नये ह्यासाठी म्हणून आमचा विरोध आहे. आमचा कधीही कुठल्याही प्रकारचा सामाजिक आक्षेप नाही आहे आणि म्हणूनच आमचं म्हणणं आहे की ह्या सगळ्यांचं आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या अभ्यास केला गेला पाहिजे. त्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यासाठी एम्पिरिकल डाटा जो आहे हा गोळा केल्याशिवाय ही जाती काय आहेत, जातीची परिस्थिती काय आहे ही कळणार नाहीये. त्यामुळे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, एम्पिरिकल डाटा गोळा केला पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे. सर, शासनाने जर मराठा समाजात सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही म्हणालो ना की मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे सरसकट कधीही कोणाला देण्यात येऊ नये. खरोखरच कुणबी जर नोंदी असतील तर ना कुणबी दाखला गेला पाहिजे, तसं आमचं काय म्हणणं नाही. पण सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षणामध्ये किंवा सरसकट त्यांना कुणबी दाखला देऊच नये. त्याचा परत मी एकच सांगतो की जातनिहाय जनगणना होऊन त्याचा एम्पिरिकल डाटा गोळा केला गेला पाहिजे. त्याची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक जे स्तर काय ह्याचा अभ्यास केला गेलाच पाहिजे. यापुढे पालघर जिल्हा ओबीसी संघर्ष काय असेल? पालघर जिल्हा ओबीसी संघर्ष समिती ही पहिल्यापासून आमची दिशा एकच आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसीवर अन्याय होऊ नये, SC STवर अन्याय होऊ नये, मराठ्यांमधले काही मागासवर्गीय त्यांच्याही अन्याय होऊ नये. आणि त्यासाठी म्हणून आम्ही आमचा लढा सुरू ठेवणार आहोत. भिवंडीला रविवारी म्हणजे 18 तारखेला एक मोर्चा आहे, त्यामध्ये पालघर जिल्ह्याचे बरेच लोक नक्की जातील. त्या अगोदर पालघरसाठी पण एखादा आम्ही मेळावा आयोजित केलेला आहे. तोही मेळाव्याचा आम्ही आज संध्याकाळी डिक्लेअर करणार. संध्याकाळी आमची बैठक आहे, त्यामुळे आम्ही डिक्लेअर करणार आहोत. आणि आमचं ठाम म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये जर का ओबीसी, SC ST जर एकत्र आले, हा बहुजन समाज एकत्र आला तर महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे 5 जण पण निवडून येणार नाही याची तुम्हाला मी खात्री देतो. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठा मुख्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार झाले त्यांनीच मराठा समाजाला अन्याय केलेला आहे असं माझं ठाम म्हणणं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना पण जे त्रास देणार होते ते मराठा समाजातलेच होते असं माझं ठाम म्हणणं आहे. त्यामुळे जरांगे पाटलांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं आंदोलन जे आहे हे राज्यकर्ते मराठी आहेत त्यांच्या विरुद्ध लढावं आणि त्यांच्या विरुद्ध ही लढाई जिंकावी असं माझं म्हणणं आहे. तरी हे होते आपले पालघर जिल्हा ओबीसी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू पाटील. त्यांनी त्यांची पुढची जी भूमिका आहे ती कशी असणार आहे त्याबद्दल आमच्याशी चर्चा केलेली आहे आणि ते आमच्या विकास समाजच्या YouTube चॅनलवरती आम्हाला त्यांनी वेळात वेळ दिला आणि आमच्याशी बातचीत केली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.